आपण वर्षभर देवाची वाट पाहतो, बाप्पा येणार वगैरे, आणि वर्षभर येतात तो दिवस येतो, आपण गणपती बाप्पाला बसवतो आणि ते 10 दिवस कधी निघून जातात समजत पण नाही. आपण 10 दिवस कसे जातात माहीत नाही होत. आणि आज जेव्हा जात आहेत आपण त्यांना निरोप देतोय, तर वाईट खरंच वाईट वाटते की बाप्पाला एकच म्हणणं आहे, सर्वांचं कल्याण कर, सर्वांना सुखी ठेव, सर्वांना आरोग्य, आनंदीचं, भरभराटीचं हे वर्ष सुखाचं समृद्धीचं जावं आणि पुढच्या वर्षी लवकर येऊ. सर, पहले तो आपका आभारी हूँ, गए साल भी आप आए थे और इस साल भी हमारा जो श्री गणेश विसर्जन सेवाभावी संस्था है वो इस साल हम लोगों ने रजिस्टर किया है और उनके माध्यम से हमारे 20-25 स्वयंसेवक इधर काम कर रहे हैं और उनके साथ इधर उलवा पुलिस स्टेशन के प्रशासक जो अधिकारी है वो हमारे लिए सहकार्य कर रहे हैं और उसके अलावा अनिरुद्ध डिजास्टर मैनेजमेंट के भी इधर स्वयंसेवक आप देख सकते हैं, श्री नाना साहब धर्माधिकारी, सरकारी भी सब अच्छी तरह से मिलजुल के काम कर रहे हैं और बहुत सेवाभाव से और निर्विघ्न। इधर 10वां दिन है, हम लोग 1.5 दिन का किया है, 5 दिन का किया है, 2.5 दिन का किया है, 7 दिन का किया है और ये अभी आखिरी दिन का है। और आपका जो हर साल सपोर्ट रहता है कि ज़्यादा से ज़्यादा लोगों तक अवेयरनेस पहुंचना मांगता है और इस साल हमारे लिए गवान ग्राम पंचायत और स्टेट बैंक ऑफ इंडिया खारकोपर ने हमारे जो 18 स्वयंसेवक है उनके लिए 40 लाख का एक्सीडेंटल पॉलिसी दिया है। वो भी अच्छी बात है। लोग सामने से आकर सब दान धर्म भी कर रहे हैं और हमारे जो स्वयंसेवक हैं उनके लिए बहुत अच्छी बात हो रही है और आपके जैसे जो मीडिया वाले हैं वो भी थोड़ा सा हम लोग को प्रोत्साहित कर रहे हैं, उसके लिए आपको भी धन्यवाद। आज 15 वर्षापासून निर्विघ्नपणे विसर्जन होते आणि यावेळेला जे स्वयंसेवक आता ठाण्यामध्ये जे असतात त्यांच्याकरता ग्रामपंचायत, SBI खारकोपर याने एक जीवन पॉलिसी दिलेली आहे, जीवन विमा पॉलिसी त्यांच्याकरता 40 लाखाची। तीसुद्धा त्यांनी अतिशय यांचे कार्य बघून आणि एक सामाजिक बांधिलकी करून त्यांनी दिले, त्यांच्याबद्दल त्यांचेसुद्धा आभार मानतो। काही संस्था इथं येतात, जसं अनिरुद्ध अकॅडमी आहे, स्त्री सदस्य आहे, हे सुद्धा इथं स्वयंप्रेरणेने येतात आणि आम्हाला सहकार्य करतात। गणेश उत्सवाकरता आम्हाला भरपूर सहकार्य मिळतं। बघा, हा तलाव जवळजवळ 200-250 वर्षापूर्वीचा आहे आणि या तलावाची जबाबदारी ती पहिल्यापासून ग्रामस्थ मंडळ खारकोपरची आहे आणि आता शहरीकरण होत असल्यामुळं सिडको स्वतः या तलावावर जातीनं लक्ष देत आहे। तसेच ग्रामस्थ मंडळ खारकोपर आणि आपला श्री गणेश विसर्जन सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने इथं सर्व कार्यक्रमांवर देखरेख ठेवली जाते। सर्व जे आपण परप्रांतीय हे शब्द न वापरता सर्व आपलेच बांधव असल्यासारखे आपण इथं सर्वांना सद्भावनेने आपण इथं कुठल्याही कार्यक्रमाला आपण नकार देत नाही, परंतु आपली एक त्याच्या मागे एक सूचना असते की कोणीही कार्यक्रम वगैरे केला तरी या तलावाची जी अवस्था आहे ती जशीच्या तशी सुस्थितीत त्यांनी ठेवावी, हा आमचा पहिल्यापासूनचा जो सूचनेचा भाग आहे तो आम्ही प्रत्येकाला ठेवलेला आहे। बाकी प्रत्येकाच्या संस्कृतीनुसार प्रत्येकाचे जे वेगवेगळे आहेत, जसं तुम्ही म्हटलं की गणेशोत्सव आहे, नवरात्री आहे, छठ आहे, अजून काही आहे, आम्ही कोणालाही कधी विरोध केलेला नाही, परंतु ज्यांनी कोणी कुठलाही कार्यक्रम केला त्यानंतर स्वच्छता हा महत्त्वाचा आमचा मुद्दा असतो। पहले तो मैं आपके चैनल को और आपको हमारा श्री गणेश विसर्जन सेवाभावी संस्थे की तरफ से आपको मैं बधाई देता हूँ और श्री गणेश जी का आशीर्वाद आपके ऊपर सदा रहे। अभी मैं तो यहाँ का स्थानिक नहीं हूँ, मैं सतारा से हूँ, लेकिन इन लोगों से जो मुझे प्यार और सम्मान मिलता है और जन सेवा यही ईश्वर सेवा, ये हमारे सेवा का ब्रीद है, तो इसी से मैं प्रेरित होके इनके साथ काम कर रहा हूँ और मुझे भी अच्छी तरह से यहाँ पर एक बंधुता मिलती है और मुझे काम करने का एक साहस मिलता है और अधिकार मिलता है। तो इसी भावना से मैं यहाँ पर काम कर रहा हूँ।